तर बघा की विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना काय करावे याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे की विद्यार्थ्यांनी आपला शाळेचा अभ्यास करताना या गोष्टीचा जर अवलंब केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। आता मी व्हिडिओ बनवताना छोटेच का बनवतो, कारण विद्यार्थ्यांची एकाग्रता नॉर्मली सगळ्यांची सारखी नाहीये, त्यामुळे मी थोडक्यामध्येच व्हिडिओ करत असतो। बघा, तर सुरुवातीला तुम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे, त्याला आपण प्लॅनिंग असं म्हणतो। त्यानंतर विद्यार्थ्यांनी नियमित उजळणी केली पाहिजे, म्हणजे डेली रिव्हिजन केली पाहिजे। त्यानंतर एकाग्रता आणि शांत जागी अभ्यासाला बसलं पाहिजे। सक्रिय शिक्षण म्हणजे ऍक्टिव्ह लर्निंग घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांनी। छोटे ब्रेक घेतले पाहिजे, पोमोडोरो टेक्निकचा वापर केला पाहिजे। त्यानंतर स्वयंशिस्त म्हणजे आपण सेल्फ डिसिप्लिनचा वापर केला पाहिजे। आरोग्याची काळजी आहे म्हणजे तुम्ही आपली हेल्थ आहे ही मेंटेन केली पाहिजे, मग तुम्ही पुरेसं पाणी प्यायलं पाहिजे, पौष्टिक आहार घेतला पाहिजे आणि 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे। सराव म्हणजे ज्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो, तर जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्याने परीक्षेचा सराव होतो। विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या की आपल्याला जर शालेय जीवनामध्ये आपल्याला करिअर घडवायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, आणि किती यशस्वी व्हायचे प्रत्येक विद्यार्थ्यावरती अवलंबून आहे। कोणाला क्षणिक आनंदामध्ये मजा आहे, कोणाला जास्त यश मिळवायचंय। यश किती असावं हे सुद्धा आपल्या मेंटॅलिटीवरती अवलंबून आहे। लक्षात घ्या, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना काय करावे, तर नियोजन केलं पाहिजे। नियोजन करणं फार महत्वाचं आहे। त्यानंतर नियमित उजळणी म्हणजे तुम्ही डेली रिव्हिजन केली पाहिजे। एकाग्रता आणि शांत जागी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन अँड पीसफुल स्पेसचा वापर केला पाहिजे। सक्रिय शिक्षण म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह लर्निंग घेतलं पाहिजे। छोटे ब्रेक म्हणजे पोमोडोरो टेक्निकचा वापर केला पाहिजे। मध्ये मध्ये तुम्ही गॅप घेतला पाहिजे अभ्यास करताना। स्वयंशिस्त म्हणजे तुम्ही सेल्फ डिसिप्लिनचा वापर करा। आरोग्याची काळजी घ्या, तुम्ही पुरेसं पाणी प्या, पौष्टिक आहार आणि 7 ते 8 तासांची झोप घ्या। सराव म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्याने परीक्षेचा सराव होतो। तर विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय। इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट भाग पाहणार आहोत। धन्यवाद।